नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मी कापसे गुरुजी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आता हे पाहिलं तुम्ही घातांकाच्या बाबतीत, म्हणजे कोणत्याही संख्येचा समजा इथे 4चा जर तिसरा घात लिहिला मी, तर 4 ही स्वतःशी 3 वेळेस गुणाकार करेल, म्हणजे 4 चूक 16 आणि हे राहिलेले 4 जशा तसे आणि 16 चूक 64, म्हणजे 4चा तिसरा घात याचं उत्तर आपल्याकडे 64 हे भेटेल। यानंतर सर्वात महत्वाचं आहे आपल्याकडे कर्णी चिन्ह। अशा चिन्हाला आपण काय म्हणतो तर कर्णी चिन्ह। आता या कर्णी चिन्ह म्हणजेच काय तर जेव्हा एखाद्या संख्येचा घात हा अपूर्णांकात येतो, म्हणजेच 2चा घात जर मी 1/2 लिहिला बरोबर, तर याला आपल्याला लिहिता येते कर्णी चिन्हामध्ये 2। म्हणजेच एखादी संख्या x आहे, x चा आपण 1/2 घात केला, म्हणजे आपण कर्णी चिन्हामध्ये x अशा प्रकारे याला आपण लिहू शकतो। यानंतर बघा आपल्याला काही घातांकाचे नियम इथे शिकायचे। घातांक आणि घातांकाचे नियम एकूण इथे 8 आपल्याला घातांकाचे नियम दिलेले आहेत। त्यापैकी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा असे 8 प्रकारचे नियम आपल्याला इथे शिकायचे आहेत। आता यामधला जो पहिला आहे तो आपण इथं बघूयात। आता इथं पहिला घातांकाचा नियम दिलेला आहे की a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n। आता हा झाला नियम, म्हणजे एखादी संख्या घेतली तुम्ही, 2 ही संख्या घेतली, 2चा 5वा घात लिहिला आणि याचा गुणाकार आहे 2चा 6व्या घाताशी। आता लक्षात घ्या इथे पाया जो म्हटला आपण, हा पाया काय आहे सारखा आहे, इथे पण 2 पाया आहे आणि इथे पण काय तर 2 पाया आहे, आणि मात्र घात हे वेगवेगळे आहेत। मग याला आपल्याला असं सोडवता येईल की 2चा 5वा घात अधिक 6, म्हणजेच त्या 5 अधिक 6 ची जर बेरीज केली तर 2चा 11वा घात हे आपल्याला उत्तर मिळेल। जसं आपण आता हे गणित सोडवले तसंच आपण अजून एक गणित सोडूया। समजा इथे काय दिलं तर 5चा तिसरा घात दिलं गुणिले 5चा चौथा घात। याला सोडवायचं जर झालं तर काय करता येईल, 5चा कितवा घात आहे तिसरा आणि इकडे किती चौथा, म्हणजे अधिक 4। इथे आपल्याला काय करायची या घातांकाची बेरीज, म्हणून इथे आपण घातांकाची बेरीज केली आणि 5चा 4 अधिक 3 म्हणजे 7वा घात असं आपल्याला उत्तर मिळेल। आता काही ठिकाणी काय होतंय बघा, प्रश्न थोडेसे वेगळे, म्हणजे कसे तर मी इथे लिहिलं 2चा तिसरा घात बरोबर गुणिले 4चा दुसरा घात। आता असं जर आपण लिहिलं तर पाहूया काय येतंय। याला थोडं आपल्याला ट्रिकी क्वेश्चन आहे बघा, 2चा तिसरा घात। आता हा जो 4 हा अंक दिसतो, तर हा 4 म्हणजेच काय तर 2 गुणिले 2, म्हणजेच आपल्याला 2चा दुसरा घात बरोबर 4 हे उत्तर मिळतंय, असं लिहिता येते आपल्याला बरोबर। मग आपण इथं काय करणार, 2चा तिसरा घात जशात तसं लिहिलं गुणिले याला काय लिहिता येते आता हे 4चा दुसरा घात, म्हणजेच इथे जर प्रत्येक याचा जर आपण वर्ग केला, काय केला वर्ग केला, तर 4चा जो वर्ग आहे म्हणजे 4चा जर वर्ग केला आपण तर 2चा वर्ग कंसाचा वर्ग होईल बरोबर। म्हणजे आपल्याला इथे एक नियम अजून आहे आपल्याला इकडे, तर आपल्याकडे हा नियम लागू होईल, म्हणजे या दोघांचा गुणाकार होईल। तर इथं 2 गुणिले 2 म्हणजे 4, 4चा दुसरा घात म्हणजेच बघा इथं 2चा इकडे काय 4, म्हणजे 2चा कितवा यायला चौथा घात यायला आणि 2चा तिसरा अधिक चौथा घात बरोबर 2चा 7वा घात। अशा प्रकारे आपल्याला इथे गणित सोडवता येते। यानंतरचा दुसरा नियम आहे a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वजा n अशा प्रकारचं दिलेलं असेल। म्हणजे एखादी संख्या घेतली तुम्ही,
5चा तिसरा घात भागिले 5चा दुसरा घात. तर इथे काय करावं लागेल आपल्याला, 5 जिथं आपण अगोदर इथं भागाकाराच्या ऐवजी काय होतं, इथं गुणाकार होता. तर गुणाकाराच्या वेळेस काय केली आपण, इथं बेरीज केली, घातांकाची बेरीज केली. आणि इथे काय करावं लागेल आपल्याला, आता वजाबाकी करावं लागेल. मग आता 5चा कितवा घात आहे, तर तिसरा वजा दुसरा बरोबर 5चा पहिला घात. आणि कोणत्या संख्येचा पहिला घात म्हणजे स्वतः ती संख्याच असते. दुसरं अजून एक गणित पाहू याच्यात. इथे जर मी केलं 6चा तिसरा घात भागिले 3चा दुसरा घात, तर बघा इथे काय झालेले आहे, इथे हा नियम चालेल का, नाही. कारण इथं काय झाले, तर हे जे बेस आहेत हे वेगवेगळे झाले, म्हणून इथे कोणताही हा नियम लागू होणार नाही. त्यानंतर तिसरं पहा, अजून एक घेऊ आपण. 12चा चौथा घात भागिले 12चा दुसरा घात. म्हणजे इथं पण काय करावं लागेल आपल्याला, 12चा हा जो चौथा, कारण इथं काय पाया पाहायचा कधी पण, हा पाया 12 आणि इथं पाया 12 आहे. इथे घात 4 आहे, इथे घात 2 आहे, म्हणजे 4. आणि इथे भागाकाराचं चिन्ह म्हणून इथं वजाबाकी घाताची वजाबाकी होते, म्हणजेच 12चा 4 वजा 2 म्हणजे दुसरा घात. यालाच आपण 12चा वर्ग असंही वाचन करतो. यानंतरचा जो तिसरा नियम आहे तो बघूयात. तर तिसरा नियम आपल्याला काय सांगतोय, तिसरा नियम आपल्याला सांगतोय की जर यामधले काय असतील, हे जे पाया आहेत हे वेगवेगळे असतील, पण यांच्या गुणाकाराचा जो घात असेल हा जर एकच असेल तर प्रत्येकाला सेपरेट करता येते. म्हणजेच आपण 5 गुणिले 4 आणि याचा काय लिहिला, तिसरा घात लिहिला. तर प्रत्येकाचा जो घात आहे आपल्याला काय करता येतो, वेगळा करता येतो. म्हणजे 5चा तिसरा घात गुणिले 4चा तिसरा घात. अजून एक जर बघितलं तर इथं घेऊ आपण 5 गुणिले 7चा 8वा घात. तर 5चा पण 8वा घात येईल गुणिले 7चा पण 8वा घात येईल. आता बघा अजून एक गणित घेऊ याच्यात की 47 गुणिले 51, 47 गुणिले 51चा 10वा घात. तर इथे पण काही 47चा 10वा घात गुणिले 51चा 10वा घात. म्हणजे प्रत्येकाचा घात हा आपल्याला सेपरेट करता येतो. या नियमाचं असं इथं आपल्याला बोध घेता येतो. यानंतरचा जो नियम आहे चौथा, की इथे पाया ए दिलेला आहे, म्हणजे कोणतीही संख्या असेल आणि त्याचा घात काय असेल, 0 असेल. हा डोक्यावरती काय दिसतोय, 0. म्हणजे तुम्ही काय घेतलं, 1चा 0 घात केला तर त्याचं उत्तर काय येईल, 1 येईल. किंवा मग 3चा 0 घात केला तरी त्याचं उत्तर हे 1च येईल. किंवा एखादा अपूर्णांक आहे 5/3 आणि या कंसाचा घात जर 0 असेल तरी याचं उत्तर काय येईल, हे 1च. म्हणजे कोणतीही संख्या असो, ती अपूर्णांक असो पूर्णांक असो, तर त्याचा नेहमी त्याचा घात जर 0 येत असेल तर त्याची जी किंमत किंवा त्याचं जे उत्तर आहे हे काय, ते 1 येते. अशा प्रकारचा हा आपला चौथा नियम इथे आपण समजला. त्यानंतरचा आहे 5वा नियम. आता 5वा नियम काय तर तो पण बघूया. तर 5वा नियम आपल्याला सांगतोय की एचा जर वजा यम घात असेल, एखादी संख्या असेल म्हणजे पाया असेल इथे 5 आणि त्याचा वजा तिसरा घात असेल तर याला आपल्याला अशा प्रकारे लिहिता येते. म्हणजेच जो तुमचा घात आहे हा वजा होता, तर हा जेव्हा तुमचा पाया हा काय जात असेल, छेदात जात असेल, तेव्हा हा घात वजा न राहता काय राहील, अधिक संख्या राहील, म्हणजे 3 राहील. 1/5चा तिसरा घात असे लिहिता येईल. किंवा या उलटही लिहिता येईल तुम्हाला. या उलट म्हणजेच काय, तर 1/4चा तिसरा घात लिहिलाय मी, तर याला लिहिता येते तुम्हाला
4चा वजा तिसरा घात, किंवा उलट जरी लिहिलं एक म्हणजे छेदामधला जो घात आहे हा जर वजा असेल तर इकडे काही धन आहे. बघा इथे काय होता धन, इकडे ऋण झाला, इथे धन होत, इथे ऋण होता, इथे धन झाला. 1/5चा वजा 7वा घात, तर 5चा किती 7वा घात. अजून एक घेऊया याच्यात ज्याने आपल्याला क्लिअर होईल कन्सेप्ट. तर इथे 7चा काय घेतोय मी वजा 7वा घात. पहा 7चा वजा 7वा घात घेतला तर याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो 7चा 7वा घात. का लिहिले मी, कारण इथे हा ऋण होता, हा धन झाला, फक्त काय आला वरती 1/7चा 7वा घात. अशा प्रकारे आपल्याला गणित सोडवता येतात. आता यानंतर बघा, यानंतरचा आहे 6वा जो नियम आहे की एखाद्या संख्येचा घाताचा घात, म्हणजे एक संख्या घेतली मी इथे 5चा दुसरा घात केला आणि या पूर्ण संख्येचा तिसरा घात केला, तर हे घाताचा जे घात असते, म्हणजे इथं 2 घात आहे आणि या सर्व घाताचा घात तिसरा घात आहे, म्हणजेच 5चा दुसरा घात गुणिले 3, तर याचं उत्तर येईल आपल्याकडे 5चा 6वा घात. म्हणजे या दोघाचा काय असेल तर गुणाकार असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न अजून याच्यात घेऊ. तर इथे मी घेतला आता 4/7 अपूर्णांक घेतला, याचा दुसरा घात आणि एक स्क्वेअर ब्रॅकेट घेऊन त्याचा चौथा घात केला, तर याला आपल्याला काय लिहावं लागेल 4/7 कंस पूर्ण कंसामध्ये नंतर घातांकाच्या जागी 2 गुणिले 4, म्हणजे आपल्याकडे उत्तर येईल 4/7 छेदाचा 4 गुणिले 2 म्हणजेच 8. 4/7 जो आहे याचा जो घात आला हा किती आला आपल्याकडे 8. आता जर कधी असा प्रश्न पडेल तुम्हाला की आपण अगोदरचा नियम पाहिला बरोबर, तिसरा प्रश्न बघा महत्वाचा आहे. 5 इथे मी 5 लिहिले, 5चा 0 घात केला आणि त्याचा 7वा घात केला, तरी याचं उत्तर एकच येईल. कसं येईल तर बघा 5/0 गुणिले 7 काय येतंय तर 5चा 0 घात, म्हणजेच उत्तर येईल 1. म्हणजे पहा नियमामध्ये आपले नियम लागत चाललेत. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा जर घात 0 येत असेल तर त्याचं उत्तर काय येते 1 येते. म्हणजे इथे जर तुम्हाला असा प्रश्न आला की 5चा 0 घात आणि त्याचा 7वा घात, म्हणजे या नियमाप्रमाणे या दोघांचा गुणाकार होईल, या घातांकाचा गुणाकार होईल 0 आणि 7चा. येणारे उत्तर जे 5चा 0 घात म्हणजेच उत्तर काय येईल त्याचं 1 आहे. यानंतरचा जो 7वा नियम आहे तर तो अपूर्णांकासाठी लागू होतो, किंवा हा पूर्णांकासाठी करता येईल तुम्हाला, परंतु एकला तेवढे एकचा कोणताही घात केला तर तीच संख्या येते. तर बघा आता इथे ए आणि बी दोन्ही पाया हे वेगवेगळे आहे, म्हणजे मी 3/7 घेतला आणि याचा घात जर तिसरा केला तर प्रत्येकाचा, जसं आपण मागे एक बघितला होता पाहणी, कोणता नियम बघितला आपण बघा इथे काय पाहिलं होतं गुणाकाराच्या वेळेस काय तो हा यम सारखा होतो, जर इथे काय असेल वेगवेगळं असेल. तसंच काय केलंय आपण इथे पण केलं, म्हणजे इथे एक संख्या घेतली, इथे वेगवेगळ्या 2 संख्या घेतल्या आणि त्याचा घात तिसरा केला, तर ए चा पण तिसरा घात लिहिता येईल तुम्हाला. आणि ए नंतर ए च्या जागी काय घेतलं आपण 3 घेतले, तर इथं 3चा तिसरा घात आणि 7चा पण तिसरा घात लिहितो. अजून याच्यात उदाहरण पाहू. मी लिहिलं 5/13 आणि याचा घात लिहिला मी 9वा घात, तर याला आपल्याला काय लिहिता येईल 5चा पण 9वा घात छेदामध्ये 13चा पण
9वा घात. किंवा अजून याच्याच एक गणित जर घ्यायचं म्हटलं तर मी लिहिलं आता 1/8 1/8चा 9वा घात, किंवा इथे घेऊ 5वा घात घेऊ. तर 1चा पण 5वा घात आणि 8चा पण 5वा घात, परंतु 1चा 5वा घात 1 येतो, याला 1/8चा 5वा घात लिहिलं तरी उत्तर तुमचं चुकणार नाही, बरोबरच येईल. आता यानंतर पाहू, यानंतर शेवटचा जो आपला 8वा नियम आहे, घातांकाचे नियम बघत असताना जे आपण नियम बघत आहोत त्यातला जो 8वा नियम आहे याविषयी आपण चर्चा करत आहोत. तर यामध्ये बघा 8व्या नियम जर आपण बघितला घातांकाचा, तर यामध्ये एक अपूर्णांक दिला ज्याचा छेद आणि अंश हा वेगवेगळा आहे, परंतु यांची ही जागा बदलू शकतात किंवा जेव्हा याचा घात जो आहे हा वजा किंवा अधिक होईल, ऋण किंवा धन होईल. तर याविषयी पण जर नियम घ्यायचे झाले तर याच्यावर आपण एक उदाहरण घेऊयात की 3/7 हा घेतला मी आणि याचा तिसरा घात केला. तर जेव्हा याला मी 7/3 3 खाली घेतले आणि 7 वरती घेतले आणि याचा जो घात आहे, आता इथे काय होता, धन होता, तर इथं काय लिहिता येईल मला, ऋण 3 किंवा -3, किंवा यालाच आपण 7चा वजा तिसरा घात छेद 3चा वजा तिसरा घात असेही लिहू शकतो अगोदरच्या नियमाप्रमाणे. आता बऱ्याच वेळेस इथे काय येते, ए आणि ए जर सारखेच असतील तर बघा काय झालं असतं. तर समजा इथं 8/8 चा दुसरा घात लिहिलाय, पण इथं काय यायलंय, हे 8/8 म्हणजे इथे जर भाग दिला तर हे 1 येत होता आणि 1चा दुसरा घात म्हणजे 1च येत, म्हणून इथे काय दिले तर पाया हे वेगवेगळे दिले आणि याचं उत्तर हे नेहमी 1च येईल. बघा तिसरा अजून पाहू की 8/9 याचा घात केलाय मी -8वा किंवा -7वा घेऊयात, संख्या वेगवेगळ्या कळण्यासाठी. तर इथे काय होईल, 9 इथे काय होईल बघा, इथे होईल 9/8 आणि ते घातांकामध्ये अधिकचे 7. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील. आता यानंतरचा जो आहे भाग आपण हा नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. घातांकाचे परिमेय असलेल्या संख्याचा जो अर्थ आहे त्यामध्ये हे 2 टाइप्स पडतात आपले, तर हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. एक क्विक रिव्हिजन करूया आपण आज काय काय बघितलंय. तर यामध्ये आपण घातांक आणि घनमूळ पाहत होतो. त्यामध्ये कर्णी चिन्ह कसं कर्णी चिन्हाचं काम काय, किंवा 2चा 1/2 घात म्हणजे वर्गमुळात 2, किंवा त्यालाच आपण एखाद्या संख्येचा जर घात हा 1/2 असेल त्याला आपण कर्णी चिन्हात ती संख्या लिहू शकतो. म्हणजे एक्सचा जर 1/2 घात असेल तर वर्गमुळात x लिहिता. x म्हणजे ही कोणती संख्या असू शकते. त्यानंतर पाहिलं होतं की पाया काय असतो. पाया हा संख्येचं खालची संख्या जी मोठी संख्या असते त्याला आपण पाया म्हणतो आणि डोक्यावर जी संख्या लिहितो त्याला आपण घातांक म्हणतो, त्या संख्येचा घातांक म्हणतो. त्यानंतर अवयव जे पाळतं, पण अवयवानुसार हे जे आपण घातांक लिहितो तर हे घातांक काय दर्शवत असतो, तर तो पाया स्वतःशी किती वेळेस गुणाकार करत आहे. तर हा इथे पाया हा स्वतःशी 5 वेळेस गुणाकार करत आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 हे बघितलं. आणि यांचा जेव्हा गुणाकार केला तेव्हा येणारं जे उत्तर असतं तर हा त्या घातांकाची निघणारी किंमत असते, त्या संख्येचा जो घात आहे त्याची निघणारी किंमत असते. यानंतर जे आपण बघितलं की घातांकाचे एकूण नियम किती भेटले आपल्याला, तर नियम भेटलेत आपल्याला एकूण 8. त्यामध्ये वेगवेगळे नियम होते. पहिला नियम होता a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a चा m अधिक n हा वा घात. त्यानंतर दुसरा जो होता तर a चा m वा घात भागिले a चा n वा घात, तर a चा कंसामध्ये आपल्याला काय करता येईल m वजा n वा घात आणि वरती m अधिक n वा घात असे लिहावं लागेल. त्यानंतर जर तिसरा जो तिसरा घेतला होता आपण a गुणिले b, दोन्ही पाया वेगवेगळे येतं आणि त्याचा घात m असेल तर प्रत्येकाचा हा वेगवेगळा लिहिता येते, a चा m वा घात आणि b चा m वा घात. त्यानंतर चौथा नियम होता की कोणत्याही संख्येचा जर घात 0 असेल तर त्याची किंमत ही 1 येते. त्यानंतर 5वा घात होता की a चा जर घात वजा m असेल तर
त्याचं उत्तर हे 1/a घात m, म्हणजे इथे चिन्ह बदलते आणि हा तुमचा जो पाया आहे हा छेदामध्ये जातो. 6वा नियम होता की जर घातांकाचा घातांक असेल, म्हणजे एखादी संख्या घेतली आणि त्याच्या घाताचा घात असेल, म्हणजे इथे a चा घात m आणि हा पूर्ण कंसाचा घात n असेल, तर या दोन्ही घातांकाचा गुणाकार होतो, म्हणजे a चा m गुणिले n. 7वा नियम होता की एखादी अपूर्णांक संख्या आहे आणि त्याचा घात जर m असेल तर अंशाचा आणि छेदाचा दोघाचाही घात वेगवेगळा लिहिता येतो. जर सारखा असेल तर सेपरेट करता येतो. आणि 8वा नियम सर्वात महत्वाचा होता की एखादा अपूर्णांक a/b याचा घात जर वजा असेल, जर त्याचे अंश आणि छेदाची आपण अदलाबदली केली तर त्याचा जो घातांक आहे हा ऋणचा धन आणि धनाचा ऋण होतो. यावर आधारित आपण काही आता प्रश्नही बघितले आहेत. त्यावर आधारित काय काय होतात तर प्रत्येकाचे आपण इथं विश्लेषण केलेले आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ काय असतो, त्यामध्ये संख्येचा घातांक 1/n या रूपात असला तर काय अर्थ होतो आणि m/n रूपात असला तर काय अर्थ होतो, हे दोन्ही बघणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि आवडल्यास नक्कीच आपापल्या मित्रांना शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.